नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर येणारी तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षा जिथं तुमच्या सिलेबसमध्ये पॉलिटी हा सब्जेक्ट येतोय, अशा सगळ्याच परीक्षांसाठी आपली ही जी लेक्चर सिरीज आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या पुस्तकावरती आधारित. तर याचे 2 पार्ट झालेले आहेत. हा आपला तिसरा पार्ट आहे. तर पुस्तक जे आहे ते पुस्तक कसं मागवायचं हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशनमध्ये पण सांगितलंय. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक मिळेल, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता. आपल्या ऑफिशियल केसागरच्या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं चालू परीक्षा ज्या आहेत ना, करंट एक्झाम, तर चालू परीक्षा ज्या आहेत ना, तर त्या चालू परीक्षांमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तिथं तुम्हाला जेवढ्या काही करंटच्या एक्झाम आहेत त्या एक्झामशी रिलेटेड सगळी पुस्तकं मिळून जातील. ठीक आहे. तर आपलं हे जे पुस्तक आहे पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, तर याच्यामध्ये तुम्ही भारतीय संविधान या सेक्शनमध्ये गेलात कोणत्याही परीक्षेसाठी तर तिथं तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या तयारीसाठी हे पुस्तक आहे. आणि याच पुस्तकामधून आपण हे जे प्रकरण 3 आहे, प्रकरण 3 कव्हर करत आहोत. तर याच्यावरून तुमच्या काय लक्षात येऊन जाईल की पुस्तकामध्ये किती डीप तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. ओके. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण कुठपर्यंत आलो होतो बघा. प्रिॲम्बलचा जो भाग आहे, प्रिॲम्बल मधल्या काही संज्ञा आपण बघितल्या होत्या. ठीक आहे. ओके, जस्ट 1 मिनिट थांबा. चला, तर खूप डीप मध्ये असं हे पुस्तक आहे. त्याच्यामुळं तुमची जी राज्यसेवा मेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, तर त्याच्यासाठी पण हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. चला बघा, सरनाम्याचे विश्लेषण आपण बघत होतो. आपण काय बघत होतो? सरनाम्याचे विश्लेषण. तर याच्यामध्ये बघा, सरनाम्याच्या विश्लेषणामध्ये आपण इथं धर्मनिरपेक्ष ही संज्ञा बघितलेली आहे. पाठीमागच्या सेशन मध्ये आपण सार्वभौम धर्मनिरपेक्ष इथपर्यंत आलो होतो, बरोबर. तर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे, या शब्दाचा जो समावेश आहे, हा समावेश आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला. तर हा क्वेश्चन बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976. 42 विचारले, 44 ऑप्शन दिला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके. मग आपल्या या शब्दाचा आता 42व्या घटना दुरुस्तीनं ऍड केलं, म्हणजे जी मूळ घटना होती ना, मूळ घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दाचा समावेश होता का नाही, तरी सुद्धा लक्षात घ्या, भारतीय घटनेला धर्मनिरपेक्षता अभिप्रेत होती आणि धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये अपेक्षित असलेल्या मूलभूत हक्कांचा घटनेत समावेश केला होता. हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये सांगितलंय. मग क्वेश्चन कसा विचारला जातो की जेव्हा घटना लागू झाली तेव्हा खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेमध्ये समाविष्ट होत्या आणि कोणत्या तरतुदी घटनेमध्ये समाविष्ट नव्हत्या, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीचे क्वेश्चन खूप जास्त विचारले जातात. आता याच्यानंतर बघा, तुम्हाला रिसेंटचा जर एमपीएससीचा पॅटर्न बघितला तर धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय किंवा त्याची एक डेफिनेशन असेल, त्या डेफिनेशन वरती पण एखादा क्वेश्चन येऊ शकतो. जसं की धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्मविरोधी राज्य, असा त्याचा अर्थ आहे का? नाही. ओके. धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या अनुयायांकडे विशिष्ट आपुलकीने पाहत नाही किंवा पंक्ती प्रपंचही करीत नाही. धर्मदृष्ट्या राज्याची वागणूक निपक्षपातीपणाची असते. राज्यात औपचारिकरित्या सरकारी असा कोणताही धर्म नसतो, लक्षात ठेवा. सगळ्या धर्मांना सारखीच वागणूक दिली जाते. आणि क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जातो की खालीलपैकी कोणती कलम धर्म स्वातंत्र्याशी निगडीत आहे. तर कलम 25 ते 28
ही कलम धर्म स्वातंत्र्याशी निगडीत आहेत, लक्षात घ्या. प्रत्येक नागरिकाला श्रद्धेची, उपासना पद्धती, धर्म प्रकार करण्याचे आणि धार्मिक संस्था स्थापन करण्याचा, त्यांचा विकास साधण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. पण तुम्हाला आर्टिकल विचारतात, लक्षात घ्या. आणि याच्या संबंधित सविस्तर चर्चा आपण पुढे करणारच आहे. मूलभूत हक्क हा जो आपला टॉपिक आहे ना, त्याच्यामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर घटनेचा जो सरनामा आहे, उद्देश पत्रिका आहे, त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा उल्लेख करण्यामागं इथं काय उद्देश असेल बाबा घटनाकारांचा, तर धर्मनिरपेक्ष प्रवृत्ती बळकट करणे देशातील, ठीक आहे. आणि धार्मिक अल्पसंख्याक जे आहेत ना, त्या धार्मिक अल्पसंख्याकांना दिलासा देणे. जेवढं काही मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन आयोगानं विचारलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा पुढची संज्ञा आहे समाजवादी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या सगळ्या संज्ञा समजून घ्या, म्हणजे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन आला तर तिथे आपल्याला अडचण येत नाही. बघा, व्यक्तिवादाच्या विरोधातून समाजवादी तत्वज्ञानाचा उदय झाला. कशातून उदय झाला समाजवादी तत्वज्ञानाचा, तर व्यक्तिवादाच्या विरोधातून, लक्षात घ्या. आणि वास्तविक पाहता व्यक्तिहित आणि समाजहित याच्यामध्ये संघर्ष असेल का? असणार नाही, लक्षात घ्या. उलट पक्षी व्यक्तिहितामध्ये समाजहित सुद्धा सामावलेला आहे. व्यक्ती स्वतःचं हित साधत असताना काय करत असतो? समाजाचं हित सुद्धा साधत असतो. त्याच्यामुळे व्यक्तीची प्रगती झाली की काय होतं? आपोआपच समाजाची प्रगती होती, बरोबर. असं इथं व्यक्तिवादाबद्दल आपण अभ्यासतोय. आता हे जे समाजवादी संज्ञा आहे ही खूप डीप मध्ये आहे आणि क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. मग समाजवादी जे असतील ना, तर त्यांनी व्यक्तिवादी विचारसरणी ऍक्सेप्ट असेल का? नाही, लक्षात घ्या. तर हे जे सगळं कंटेंट आहे, हे सगळं कंटेंट तुम्ही कशासाठी अभ्यासणार? राज्यसेवा मुख्य परीक्षा आन्सर ॲट जीएस पेपर 2, ठीक आहे. आणि तुमचा ग्रुप बी, ग्रुप सी असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करणार? याच्यामध्ये भारताच्या घटनेमध्ये कोठेही समाजवाद या शब्दाचा प्रत्यक्ष उल्लेख नव्हता. हे तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी ला विचारणार. ओके. मग 42व्या घटना दुरुस्तीनं काय झालं? पहिल्यांदा सरनाम्यामध्ये असा उल्लेख करण्यात आला. इथून पुढचे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी ला विचारणार. आणि घटना समितीमध्ये मालमत्तेच्या मूलभूत हक्कासंबंधी आणि मार्गदर्शक तत्वांसंबंधी चर्चा करताना भावी व्यवस्थेची उभारणी समाजवादावर व्हायला हवी असा उल्लेख पण अनेक सदस्यांनी केला होता. याला IMP करा. मग इथं आर्थिक लोकशाहीच्या चर्चेत सुद्धा हाच सूर होता, लक्षात घ्या. आणि खासगी मालमत्ता जी आहे ती पूर्णपणे नष्ट करायची, ठीक आहे, अशी अपेक्षा पूर्वी नव्हती. पण खासगी मालमत्तेचा हक्क मान्य करून काय केलं? घटनेतील जे कलम 31 आहे, सामाजिक हितासाठी मालमत्तेचं राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार जो होता तो शासनाला देण्यात आला होता. कलम 31 वरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. कलम 38 पोट कलम 2 आणि कलम 39 अन्वये तुम्हाला विचारलं जातं की मार्गदर्शक तत्वांमध्ये डॅश डॅशच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला. आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला. इथं क्वेश्चन करा, ठीक आहे. कलम 38(2) आणि कलम 39 या कलमा अन्वये मार्गदर्शक तत्वांमध्ये आर्थिक सत्तेच्या विकेंद्रीकरणावर भर देण्यात आला. आणि गणराज्याच्या सुरुवातीपासूनच सत्तारूढ असलेल्या काँग्रेस पक्षानं सुद्धा काय केलं? इथं लोकशाही समाजवादाचा स्वीकार केला होता, लक्षात ठेवा. आता हे कंटेंट खूप मोठं आहे, तुम्ही पुस्तकामधून कव्हर करून घ्या. पण तुम्हाला इथं हे जे पॉइंट्स आहेत ना, पॉइंट्स मी व्यवस्थित समजून सांगते की कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जातात. फॉर एक्झाम्पल बघा, समाजवादी गणराज्य या शब्दाचा सरनाम्यात उल्लेख करण्यामागे देशातील डॅश डॅश प्रवृत्तींना बळकटी आणणे हा हेतू आहे. कसल्या प्रवृत्तींना? समाजवादी प्रवृत्तींना बळकटी आणणे, समाजवादी गणराज्य. असे क्वेश्चन तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या एक्झाम मध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर पुढची संज्ञा आहे न्याय, लक्षात घ्या. तर राजकीय तत्वज्ञानामध्ये न्यायाची कल्पना नेहमीच पायाभूत मानली गेली, बरोबर आहे. तर राजकीय तत्वज्ञान जे आहे ना, त्याच्यामध्ये न्यायाची जी कल्पना आहे ना ती पायाभूत मानली गेली, लक्षात घ्या, ठीक आहे. मग आता ही जी कल्पना आहे ना, या कल्पनेला विविध अर्थ प्राप्त झालेत. म्हणजे समाजाचं सर्वांगीण कल्याण आणि व्यक्तिगत वर्तन यांचा समन्वय म्हणजे न्याय, अशी न्यायाची व्याख्या. अशा डेफिनेशन वरती पण क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला, बरोबर. मग याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? आता तुम्हाला आतापर्यंत क्वेश्चन विचारलेला आहे की सरनाम्यामध्ये किती प्रकारचे न्याय दिलेले आहेत? सामाजिक, आर्थिक, राजकीय. ओके. तेच तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी, इव्हन राज्यसेवा प्रिलियमला पण विचारणार. जसं की सामाजिक न्याय, ठीक आहे.
सामाजिक न्यायाची आवश्यकता कशासाठी असते? कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला कलम 15 विचारलं जाईल की घटनेने कलम 15 मध्ये कशाचा अधिकार दिलाय? सामाजिक समतेचा अधिकार दिलाय. लक्षात घ्या, तेच कंटेंट आहे, फक्त ही जी पुस्तकाची मांडणी ना याच्यानुसार तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. आपल्याला वाटतं की स्ट्रेट फॉरवर्ड आणि खूप सोपे क्वेश्चन विचारले जातात, पण तसे क्वेश्चन विचारले जात नाहीत. लक्षात घ्या, कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट केली आहे. 2 मार्काला क्वेश्चन विचारला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षेला अस्पृश्यतेचं पालन करणं हा गुन्हा समजण्यात आलाय आणि सामाजिक समता स्थापन करण्यासाठी कशाची गरज असते? आर्थिक समतेची सुद्धा आवश्यकता असते. लक्षात ठेवा, हे सगळं विचारलेलं आहे. इव्हन नंतर सुद्धा तुम्हाला हेच सगळं पूर्व परीक्षेला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आर्थिक न्याय, आर्थिक न्याय म्हणजे काय विचारलं जाईल की बाबा आर्थिक विषमता दूर करणे, बरोबर. आर्थिक समतामध्ये देशातील उत्पादन साधनाची समप्रमाणात विभागणी करणे. याच्यातलं प्रत्येक सेंटेन्स तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार. ओके, बदलती परीक्षा पद्धती, बदलता परीक्षा पॅटर्न, याच्यासाठी अशा पद्धतीची थेरीसाठी पुस्तकं तुम्ही नक्की वापरा. प्रिलियम तुमची खूप लवकर क्लिअर होईल. आर्थिक समता प्रस्थापनेचं हे अंतिम उद्दिष्ट आहे. लक्षात घ्या. आता इथे तुम्हाला भारतीय घटनेच्या कोणत्या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांच्या किंवा मार्गदर्शक तत्वांद्वारा आर्थिक समतेसंबंधी धोरण सुचवलंय? तर कलम 39, कलम 41, कलम 42, कलम 43 हे तुमचे ऑप्शन तिथं असणार आहेत. लक्षात घ्या. तर हे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन ग्रुप बी आणि ग्रुप सी ला डेफिनेटली विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर आहे राजकीय न्याय. तर याच्या कॉन्सेप्ट माहित पाहिजे की राजकीय न्याय म्हणजे काय, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्सेप्ट माहित असून तुम्हाला ती तरतूद कोणत्या कलमाअंतर्गत आहे. आर्टिकल 325 कशामध्ये स्पष्ट दिलंय? लक्षात आलं? क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. पण अशा पद्धतीने क्वेश्चन विचारले जाते तर असंच कंटेंट तुम्हाला सगळीकडे मिळेल का? नाही. फक्त आणि फक्त आपल्या केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एवढं डीप मध्ये कंटेंट दिलेलं आहे. लक्षात घ्या. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्य ही संकल्पना. लक्षात घ्या. त्याच्यानंतर समता ही संकल्पना आहे. बंधुभाव आहे. समता, आता तुम्हाला शासकीय सेवांच्या बाबतीत सर्वांना समान संधी कुठल्या आर्टिकल मध्ये दिले? कलम 16 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. 14 कलमामध्ये न्यायालयीन समतेची तरतूद आहे. 16 मध्ये शासकीय सेवांच्या बाबतीत समान संधीची तरतूद आहे. त्याच्यानंतर बंधुता आणि भगिनी भाव आहे. आर्टिकल लक्षात ठेवा. लक्षात आलं? आर्टिकल लक्षात ठेवायचं. तर हे आपलं पुस्तक आहे. पुस्तकाची आहे अशी पीडीएफ मी इथे घेतलेली आहे. टॉपिक नंबर 3. पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वरून मागवा. 1-8 दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जाईल. पण पुस्तकातला ईच अँड एव्हरी पॉइंट कुठलीही एक्झाम क्लिअर होण्यासाठी तुम्हाला सफिशियंट आहे. याच्या बाहेर तुम्ही पॉलिटीचा काहीही अभ्यास करू नका. पुस्तकाच्या बाहेर क्वेश्चन जातच नाही. जितकं पुस्तकामध्ये दिलेलं आहे तितकंच तुम्ही करा. मोर दॅन सफिशियंट राहील. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सरनामा आणि मूलभूत चौकट. ठीक आहे. तर बेसिक स्ट्रक्चर जे आहे ना, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती पण आपल्याला खूप जास्त क्वेश्चन विचारलेत. तर स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हे जे प्रकरण आहे 1973चं, कोणती प्रकरण कोणत्या वर्षीचे आहे ते तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य हे जे प्रकरण आहे, या प्रकरणी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने काय केलं? एक महत्वाचा निर्णय दिला. ओके, लक्षात ठेवा. काय निर्णय दिला? की संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार आहे, परंतु संसदेने घटना दुरुस्ती करताना घटनेची जी बेसिक स्ट्रक्चर आहे ना त्याच्यामध्ये बदल नाही करायचा. आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेला पण आहे बघा. तर घटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये कोणती वैशिष्ट्ये अभिप्रेत आहेत याविषयी केशवानंद भारती खटल्यातील निर्णय देणारे जे न्यायाधीश होते ना, त्यांनी काय केलेलं आहे? एकमतानं स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण काय झाले? घटनेच्या सरनाम्यातून ही वैशिष्ट्ये व्यक्त होतात. लक्षात घ्या. आणि सार रूपाने ही जी वैशिष्ट्ये दिलेली आहेत ना, या वैशिष्ट्यांवरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. पण सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन तुमचा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य याच्यावरती मल्टिपल टाइम विचारलाय आणि पुढे पण रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. ओके, चला. आता ही जी वैशिष्ट्य आहेत ना, ही वैशिष्ट्य तुम्हाला तोंडपाठ करायची आहेत. लक्षात घ्या, तोंडपाठच. पहिलं वैशिष्ट्य आहे की भारतीय संघराज्याचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता टिकवणे. आता इथं तुम्हाला पुन्हा क्वेश्चन पडणार नाही की सार्वभौम म्हणजे काय, कारण सगळ्या संज्ञा मी एक्सप्लेन केलेत. ओके, तर बेसिक स्ट्रक्चर काय मध्ये? बेसिक स्ट्रक्चर मधलं पहिलं वैशिष्ट्य की भारतीय संघराज्याचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता टिकवणे.
देशात केंद्रप्रधान संघराज्य टिकवणे, सर्वसाधारण कायद्यापेक्षा घटनात्मक कायदा श्रेष्ठ ठेवणे आणि या श्रेष्ठतेनुसार घटना दुरुस्तीबाबत आवश्यक ती परिदृढता टिकवणे, राज्याचे धर्मनिरपेक्ष स्वरूप कायम राखणे, कार्यकारी शासन संसदीय पद्धतीचे ठेवणे, ओके, जनतेचे अंतिम सार्वभौमत्व टिकवणारं प्रजासत्ताक राज्य निर्माण करणे, निवडणुका न्याय्य आणि मोकळ्या, न्याय्य म्हणजे योग्य वातावरणात घेणे, नागरिकांच्या नागरी आणि राजकीय हक्कांचं संरक्षण करणे, व्यक्ती स्वातंत्र्याचं योग्य रक्षण व्हावे यासाठी न्याय व्यवस्था कोणत्याही दडपणापासून मुक्त ठेवणे, देशात आर्थिक सामाजिक लोकशाही निर्माण होण्यासाठी घटनेत निर्देशलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणे. ठीक आहे, तर हे सरनाम्याचं स्वरूप स्पष्ट केले बघा. भारतीय घटनेच्या सरनाम्यामध्ये पहिल्या भागामध्ये भारताच्या शासनाचं स्वरूप स्पष्ट केले, लक्षात ठेवा. आणि दुसरा जो भाग आहे सरनाम्याचा तो नागरिकांच्या हक्कांचं दर्शन घडवतो, हेही तुम्हाला विचारलं जाईल. आणि जर तुम्ही इतर राज्य घटनांशी तुलना केली तर भारतीय घटनेचा सरनामा हा आयडियल आहे, हे आपल्या इथे लक्षात येऊन जातं. आता तुम्हाला विचारलं जातं की सरनामा घटनेचा भाग आहे का नाही. भाग आहे कुठल्या प्रकरणामध्ये म्हटलंय, भाग नाही कुठल्या प्रकरणामध्ये म्हटलंय. तर घटनेचा भाग नसला तरी त्यातील तरतुदी संबंधी न्यायालयात दाद मागता येत नसली तरी त्यात उल्लेखलेली उद्दिष्टे साध्य करणं ही शासनाची जबाबदारी आहे, लक्षात घ्या. आणि राष्ट्राची घटनात्मक नीतिमत्ता कशामधून व्यक्त होते, राष्ट्राची घटनात्मक नीतिमत्ता सरनाम्यातून व्यक्त होते. आणि ज्यावेळी घटनेतील कलमांचा खरा अर्थ काय असा जेव्हा संभ्रम होतो किंवा कन्फ्युजन होतं तेव्हा शासनाचे कायदे आणि कृती कशाशी ताडून पाहताना सुसंगत आहेत की नाही ते ठरवावं लागतं, फक्त आणि फक्त सरनामा, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. आणि सरनामा म्हणजे स्वप्नरंजन आहे का नाही, त्याच्यामध्ये व्यक्त होणारी जी तत्व आहेत आणि मूल्य आहे त्यांना काहीतरी व्यावहारिक अर्थ प्राप्त आहे आणि तो व्यावहारिक अर्थ प्राप्त करून देण्याची जबाबदारी कोणावरती आहे, घटनाकार, शासक आणि प्रतिनिधी यांच्यावरती आहे, लक्षात ठेवा. घटनाकार, शासक आणि प्रतिनिधी. ओके, न्यायाधीश, जनता या सर्वांवर पडते. भारतात हे कितपत साध्य झालंय हे आपल्याला बघायचं आहे, पण परीक्षेपुरतं तर आपल्याला काय विचारतात, जेवढं मी तुम्हाला इथे सांगितलंय तेवढंच. तर सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाचे आदर्श डॅश डॅश घटनेतून घेतलेले आहेत. उसनवारी म्हणतो आपण याला, रशियन क्रांतीतून घेतलेले आहेत. आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे आदर्श फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेत. जोड्या लावामध्ये पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉइंट, राज्यघटनेचा विकास कसा झाला. बघा, साहजिकच जी राज्यघटना असते ती काळासोबत विकसित होतच असते. नवीन परिस्थितीमध्ये नवीन तरतुदी येत असतात, जुन्या तरतुदी रद्द होत असतात, बरोबर. पण मूळ शिल्पकार जे आहेत त्यांचं इथं महत्व नाकारता येत नाही. तर घटना निर्माण केली जाते तसा तिचा विकासही होत असतो. मग घटना दुरुस्त्या होतात, कार्यकारी आदेश, प्रमुख कायदे, पथदर्शक, न्यायिक निवाडे, रूढी यांचा उल्लेख आपल्याला इथं करता येईल. आणि आपल्याला मग घटना दुरुस्त्या पाहिजेत आहेत. घटना दुरुस्त्यांच्या माध्यमातून आपली जी राज्यघटना आहे, राज्यघटनेचा विकास कशा पद्धतीने झालाय. तर बघा, 26 जानेवारी 1950 ला आपली राज्यघटना अंमलात आली, बरोबर. आता 1951 पहिली घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवायचंय, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. घटना दुरुस्त्या महत्वाच्या आहेत, ज्या महत्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. 1951 पहिली घटना दुरुस्ती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना अनुकूल असे संरक्षित विकल्प भेदाचे तत्व अंमलात आणलं. क्वेश्चन करा, त्याच्यामुळे काय झालं, कलम 14 आणि कलम 16 मध्ये जे अधिकार आहेत त्याचा संकोच झाला, विचारलं जातं तुम्हाला. तरीही न्यायालयांनी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ही व्यवस्था ग्राह्य धरली आहे. आणि या तरतुदीमुळे राज्याला काही समस्या ज्या आहेत ना त्या, तर बघा इथं न्यायालयाने सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काय केलंय, ही व्यवस्था ग्राह्य धरली. आता इथं तुम्हाला काय केलं जातं माहिती का, इथं जनरली तुम्हाला घटना दुरुस्ती कधीची आहे आणि कितवी आहे हे विचारलं जातं. आणि घटना दुरुस्ती कशाशी रिलेटेड आहे, ठीक आहे. ओके, तर हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा आहे 1963 ची 15वी घटना दुरुस्ती. आता ही जी 63 ची 15वी घटना दुरुस्ती आहे ना, तर यानं काय झालं तर हेही तुम्हाला विचारलं जातं. तर इथं तुम्हाला जे न्यायाधीशात बघा, इथं
15व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं, हायकोर्टातील न्यायाधीशांची जी निवृत्तीची मर्यादा आहे ना, वयोमर्यादा, ती 60 वरून 62 करण्यात आली. ओके. 1971च्या 25व्या घटना दुरुस्तीनुसार काय केलं इथं, नुकसान भरपाई या शब्दाऐवजी काय केलं, रक्कम अशी शब्द योजना इथं करण्यात आली. मग आता हे जे बदल झालेले आहेत ना, या बदलामुळे काय झालं, रक्कम शब्द वगैरे हे जे बदल झाले, तर सार्वजनिक कार्यासाठी एखाद्याची मालमत्ता ताब्यात घेतली असता त्या व्यक्तीला रक्कम देण्यास कोण बांधील राहतं, शासन बांधील राहतं. तर 15वी घटना दुरुस्ती, 25वी घटना दुरुस्ती, पहिली घटना दुरुस्ती, त्याच्यानंतर 26वी घटना दुरुस्ती आहे 1971ची. तर इथं संस्थानिकांच्या तनख्याशी संबंधित असलेली जी कलम आहेत 291 आणि 362 ही कलम काढून टाकली आणि इथं कोणतं कलम टाकलं, 363A हे नवीन कलम समाविष्ट केलं. ओके. म्हणजे आता वेगळ्या शब्दात काय सांगू शकतो आपण, की ही जी 26वी घटना दुरुस्ती आहे, तर या 26व्या घटना दुरुस्तीने संस्थानिकांचे जे विशेष हक्क आहेत ना आणि जे तनखे आहेत ते काय करण्यात आले, इथं रद्द करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात आणि हेच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जातं. नेक्स्ट बघा, पुढची तुम्हाला 28वी घटना दुरुस्ती एक विचारली जाते. काय आहे 28वी घटना दुरुस्ती, तर 28वी घटना दुरुस्ती 72ला झाली, ते आधी लक्षात ठेवा, 1972ला झालेली आहे. तर ज्या भारतीय संधीमधील निवृत्त अधिकारी असतात ना, तर त्यांचे जे विशेष अधिकार असतात ते रद्द करण्यासंबंधित आपल्याला इथं 28वी घटना दुरुस्ती दिसून येते. त्याच्यानंतर 41-42 ह्या दोन घटना दुरुस्त्या खूप महत्वाच्या आहेत. 41वी घटना दुरुस्ती 76ला झालेली आहे. तिथं राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि जे सदस्य आहेत त्यांचे निवृत्ती वय 60 वरून 62 करण्यात आलं. ठीक आहे. ओके. 60 वरून 62 करण्यात आलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर 76-42वी घटना दुरुस्ती, घटनेचा सरनामा समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता हे आपण बघितलेलं आहे. आणि इथं ह्या 42व्या घटना दुरुस्तीनच काय झालं, मंत्रिमंडळाचा जो सल्ला आहे तो राष्ट्रपतींवर काय करण्यात आला, बंधनकारक करण्यात आला. इथं क्वेश्चन करा. आणि 42व्या घटना दुरुस्तीनेच काय झालं, राज्यघटनेमध्ये खूप जास्त अशा दुरुस्त्या केल्या, म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर 8वा पॉइंट बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978. तर इथं मालमत्तेचा हक्क जो आहे तो काय केला, इथं मूलभूत हक्कामधून वगळण्यात आला. लक्षात ठेवा, मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला. आता जेव्हा मूलभूत हक्कातून वगळला तेव्हा त्याचं अस्तित्व काय राहणार आहे, इथं त्याचं अस्तित्व फक्त एक कायदेशीर म्हणून राहणार आहे. ओके. कायदेशीर हक्क म्हणून. ठीक आहे. आणि या घटना दुरुस्ती अन्वये आणीबाणीविषयक तरतुदी ज्या होत्या त्या मोठ्या प्रमाणावर बदलल्या. 44व्या घटना दुरुस्तीनं 42 आणि 44 तुम्हाला विचारलं जातं. 85ची जी 52वी घटना दुरुस्ती आहे, राजकीय पक्षांतरावर बंदी. लक्षात ठेवा. 92ची 73वी घटना दुरुस्ती, 11वं परिशिष्ट जोडलं, ग्रामपंचायतीचे अधिकार स्पष्ट केले. 1992 74वी घटना दुरुस्ती, नगरपालिकांचे अधिकार निश्चित करण्यात आले. 12वं परिशिष्ट लक्षात ठेवा. 97वी घटना दुरुस्ती 2011, सहकारी संस्था स्थापन करणे हा मूलभूत हक्क ठरवण्यात आला. सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण देण्यात आलं. लक्षात घ्या. 2014 99वी जी घटना दुरुस्ती आहे, राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची रचना करण्यात आली. इथं पण क्वेश्चन करा. 2015 मध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टाने ही घटना दुरुस्ती जी आहे तो घटना दुरुस्ती कायदाच काय केला, घटनाबाह्य म्हणून रद्द केला. ठीक आहे. त्याच्यानंतर 2015 100वी घटना दुरुस्ती, बांगलादेशामधील काही प्रदेश भारतात समाविष्ट करण्यात आला आणि भारतातला काही प्रदेश बांगलादेशाला देण्यात आला. 2016 101वी घटना दुरुस्ती, राज्यघटनेतून काय केलं, 246 कलमानंतर 246A हे कलम वस्तू आणि सेवा कराच्या संदर्भात काय करण्यात आलं, अंतर्भूत करण्यात आलेलं आपल्याला इथं दिसून येतं. लक्षात ठेवा. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट, सन 2018 मधील 102वी घटना दुरुस्ती अन्वये काय झालं, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 338B आणि कलम 342A जेवढे महत्वाची घटना दुरुस्ती आहेत तेवढ्याच तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. लक्षात ठेवा. 2 नव्या कलमांची भर पडली. कोणत्या कलमांची भर पडली, कोणत्या कलमामध्ये सुधारणा करण्यात आल्या हेच तुम्हाला विचारलं जातं. ओके. 17वा पॉइंट बघा, 2019ची घटना दुरुस्ती आहे 104वी घटना दुरुस्ती,
कोणत्या कलमाच्या मथळ्यात बदल केला? कलम 334 लक्षात ठेवा बरं का. त्याच्यानंतर तुम्हाला इथं 105वी घटना दुरुस्ती आहे 2021 ची. ओके, ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. स्त्रियांना लोकसभेमध्ये आणि विधानसभामध्ये 1/3 आरक्षण करण्यात आलं, लक्षात घ्या. 106वी घटना दुरुस्ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर या 19 घटना दुरुस्त्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला या लक्षातच ठेवायच्या आहेत. इथपर्यंत समजलं का? बघा, तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही बिंदास विचारू शकता. त्याच्यानंतर आहेत कार्यकारी प्रमुखांचे आदेश. कार्यकारी प्रमुखांचे आदेश. आता बघा, लक्षात घ्या, इथं तुम्हाला कलम 31C याच्यावरती क्वेश्चन खूप जास्त विचारलेले आहे. ठीक आहे, ओके. तर हा जो पार्ट आहे, हा पार्ट महत्वाचा तर आहेच आपल्याला, पण त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती का? प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण आपल्याला व्यवस्थित अभ्यासायचे आहेत. आता इथं आपण घटना दुरुस्त्या बघितल्या, बरोबर. त्याच्यानंतर आपण बघतोय कार्यकारी प्रमुखांचे आदेश. तर बघा, कार्यकारी प्रमुखांनी घटनेच्या तरतुदींची अंमलबजावणी जेव्हा जेव्हा केलेली आहे किंवा करताना जाहीर केलेले जे आदेश आहेत ना आणि त्याच्या आज्ञा, यांना म्हटलं जातं कार्यकारी प्रमुखांचे आदेश. आता तुम्ही म्हणाल की मॅडम, या आदेशांच्या माध्यमातूनच आपली घटना विकसित झाली का? तर डेफिनेटली या कार्यकारी आदेशांच्या माध्यमातूनच आपली घटना विकसित होत गेली. आणि 1970 मध्ये राष्ट्रपतींनी काय केलं? एका अध्यादेशाद्वारे संस्थानिकांची मान्यता काढून घेतली. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय रद्द केल्यानंतर पुन्हा 25व्या घटना दुरुस्तीनं काय झालं? इथं जे आर्टिकल 31 आहे, या आर्टिकल 31 मध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येतो. आणि 31व्या कलमात अशी तरतूद होती की राज्याने व्यक्तीची मालमत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी. त्या नुकसान भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द इथं जोडला गेला. कलम 31C मध्ये पण तुम्हाला काय स्पष्ट केलंय की बाबा, घटनेचं जे 39वं कलम आहे, मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात आलेला कोणताही कायदा असू द्या, तो कायदा 14व्या, 19व्या आणि 31व्या कलमामधील मूलभूत हक्कांशी विसंगत आहे. या कारणास्तव रद्द ठरवला जातो का? ठरवला जात नाही. हे कशामध्ये दिलंय? हे 31C मध्ये दिलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणूनच आर्टिकल 31 आणि 31C थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं आणि विचारलं पण जातं. ओके. त्याच्यानंतर आहे कायद्याच्या माध्यमातून विकास कसा झालाय? तर बघा, राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांची निवडणूक 1952चा एक कायदा आहे. तर इथे 74च्या राष्ट्रपतींच्या कार्यकायद्यानुसार राष्ट्रपतींचं पद रिक्त झालं. मग कोण घेणार कारभार? उपराष्ट्रपती, बरोबर. समजा उपराष्ट्रपती उपलब्ध नसले, एससीचे सरन्यायाधीश, बरोबर. आणि जर समजा एससीचे पण सरन्यायाधीश उपलब्ध नसले तर एससी मधील इतर न्यायाधीश जे ज्येष्ठता क्रमाने राष्ट्रपतींचा पदभार सांभाळतात. तर हे काय आहे? 1952 लक्षात घ्या, निवडणूक कायद्यानुसार होणारी आपल्या राज्यघटनेची विकास किंवा ग्रोथ. वित्त आयोगाची संघटना आणि कार्य, वित्त आयोग कायदा 1951. नियंत्रक महालेखा परीक्षक. आता हे तुम्हाला कधीच कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ला विचारलेलं नाहीये, पण मेन्सला विचारू शकतात, राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारू शकतात. त्याच्यामुळं हे ऍडव्हान्स कंटेंट आहे, तुम्हाला करायचंच आहे आणि करा. कारण जेव्हा आपण इतकं सगळं डीप मध्ये करतो तेव्हा ते वाया जातं का नाही? तर क्वेश्चन पेपर डिफिकल्ट लेवलचा सेट झाला तर आपल्याला तिथं त्याचा फायदाच होतो. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे जे आहेत ना, तर हे मात्र तुम्हाला विचारलेले आहेत. जसं की आता इथं बरेच न्याय निवाडे आहेत बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेरुबारी संदर्भ खटला विचारलेला आहे. तर संसद घटनेत बदल करून देशाचा कोणताही भूभाग परकीय राज्याला देऊ शकते असं याच्यामध्ये सांगितलंय. त्याच्यानंतर 73 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, हे प्रकरण आपण बघितलंच आहे. बालाजी खटला आहे, मंडल खटला आहे. ओके. तर हे सगळे खटले तुम्हाला जोड्या लावामध्ये विचारलेले आहेत आणि या खटल्यांद्वारे सुद्धा आपल्या राज्यघटनेचा विकास झालेला आहे. आणि चौथा पॉइंट आहे परंपरा आणि संकेतातून सुद्धा विकास झालाय. कसा? तर भारताचे राष्ट्रपती उत्तरेकडील राज्यातून आलेले असतील तर उपराष्ट्रपती दक्षिणेकडील असावेत, बरोबर. राज्यपाल सामान्यतः दुसऱ्या राज्याचे निवासी असावेत. लोकसभेचे अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचे असतील तर उपाध्यक्ष कोण असतात? ऑपोजिशनचे असतात, बरोबर. एससीचे धर्मनिरपेक्ष स्वरूप राखण्यासाठी एक तरी न्यायाधीश तिथं मुस्लिम असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर इथून पण तुम्हाला विकास झालेला दिसून येतो. त्याच्यानंतर आता घटनेवरती टीका आणि उत्तरे पण आहेत बघा. टीका आणि उत्तर बघण्याच्या अगोदर आपल्याला इथं
भारताच्या घटनेची वैशिष्ट्य खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. तर भारतीय घटनेची जी वैशिष्ट्ये आहेत ना, याच्यावरती डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपलं येणार आहे लिखित आणि विस्तृत घटना. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य बघा, याच्यामध्ये किती सारे पॉइंट्स आहेत. तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळे पॉइंट्स अभ्यासावे लागतात का? डेफिनेटली अभ्यासावे लागतात. हे झालं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा संगम. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था. चौथं वैशिष्ट्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य. पाचवं वैशिष्ट्य निधर्मी राज्य व्यवस्था. सहावं वैशिष्ट्य व्यक्तीचे मूलभूत हक्क. सातवं मूलभूत कर्तव्ये. आठवं मार्गदर्शक तत्वे. नववं वैशिष्ट्य स्वतंत्र एकसूत्री न्याय व्यवस्था. दहावं वैशिष्ट्य एकेरी नागरिकत्व. 11वं वैशिष्ट्य आणीबाणी विषयक तरतुदी. ठीक आहे, ओके. 11 वैशिष्ट्य आहेत, लक्षात घ्या. 11 वैशिष्ट्य. त्याच्यानंतर आपण बघणार घटनेची मूलभूत तत्व. त्याच्यानंतर घटनेतील संघ राज्याची वैशिष्ट्य, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. त्याच्यानंतर एकात्मिक राज्याची वैशिष्ट्य, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण निरनिराळ्या राज्यघटनांचं मिश्रण. त्याच्यानंतर संघ राज्य आणि त्याचे भूक्षेत्र. तर हा असा आपला तिसरा टॉपिक खूप जास्त मोठा आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाकी सगळे टॉपिक तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर हा तर फक्त तिसरा टॉपिक आपण घेतोय. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे सगळं कंटेंट जे आहे ते पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र या पुस्तकातून आपण घेतोय. मे बी तुम्हाला हे कंटेंट जास्त वाटत असेल, पण तुमची ग्रुप बी ची जी मेन्स परीक्षा आहे PSI STI ASO मेन्स साठी हे पुस्तक उपयोगी पडणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा GS पेपर 2, राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1, त्याच्यानंतर तुमची कंबाईन ग्रुप C परीक्षा, पोलीस भरती सारख्या एक्झामला हे पुस्तक वापरू नका. तलाठी भरती, पोलीस भरतीसाठी हे पुस्तक उपयुक्त नाही, खूप जास्त वास्ट आहे. त्याच्यानंतर तुमच्या इतर ज्या एक्झाम असतील CDPO रिलेटेड असतील किंवा ज्या ग्रुप A आणि B लेवलच्या असतील अशा प्रत्येक एक्झामसाठी पॉलिटी विषयासाठी हे जे सेशन आहे हे सेशन आणि हे पुस्तक तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.